नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. हा चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. श्रावण महिना सुरू होण्याआधी आषाढ अमावस्या साजरी केली जाते. या अमावस्येला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते. यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यासाठी आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. तर दीप अमावस्याच्या दिवशी खास आरास केली जाते दिव्यांची, तर त्याची पूजा केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करण्यास खास महत्त्व आहे. अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्सव स्वागत केले जाते. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कशी आहे, चला तर मग जाणून घेऊया. तर येथे मी पाट किंवा तुम्ही चौरंग घेऊ शकता, त्यावर लाल वस्त्र टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे. तर येथे मी गणपती बाप्पांच्या खाली अक्षदा, 2 नागिनीचे पानं, त्यावर गणपती बाप्पा ठेवलेले आहे. दिव्यांच्या खाली तांदळाची आरस ठेवायची आहे आणि आरस केल्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला दिवे ठेवायचे आहे. तर हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवे लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचे विशेष महत्त्व दिलेले आहे. दिवे हे मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्यात प्रकाश उजळते, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते असं देखील म्हटलं जातं. तर इथे मी माझ्याकडे जेवढे दिवे होते तेवढे दिवे मी स्वच्छ करून, समई, चांदीचा दिवा, आपल्या देवघरातील दिवे हे सर्व स्वच्छ करून मी ते दिवे तांदळाच्या राशीवर ठेवून घेतलेले आहे. त्यामध्ये मी डबल वात टाकून तुम्ही तेल टाकायचं आहे. ही वात आपल्याला डबल वात करूनच दिव्यांमध्ये टाकायची आहे, सिंगल वात टाकायची नाही. तर डबल वात टाकून मी आता ह्या दिव्यांना प्रज्वलित करून घेणार आहे. दिव्यांखाली तांदळाची रास टाकून हळदी कुंकू आपण दिव्यांना वाहून घ्यायचे आहे आणि हळदी कुंकू सगळीकडे वाहून घेतल्यानंतर फूल आपण अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपण दिवे प्रज्वलित करायचे आहे. दिवे प्रज्वलित करण्या अगोदर तुम्ही दिव्यांमध्ये तूप किंवा तेल टाकू शकता. तर दिव्याची पूजा करण्याची योग्य पद्धत म्हणजे दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घरातील सर्व दिवे घासून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे. आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. या गरम पाण्यामध्ये दिवे काही वेळ भिजत ठेवायचे आहे, म्हणजे जे काही चिकटपणा असेल तो स्वच्छ होऊन जाईल आणि लवकर ते स्वच्छ होतील आणि पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आता हे दिवे सुती कापडाने चांगले आपण पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याची पूजा करायची आहे. तर इथे मी कणकेचे दिवे करून घेतलेले आहे. कणकेचे दिवे तुम्ही करायचे आहे 11, 7 असे तुम्ही विषम संख्येमध्ये हे कणकेचे दिवे करायचे आहे. कणकेचे दिवे करत असताना तुम्ही गुळाच्या पाण्याचे हे कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे. गुळाचं पाणी करून गार करून नंतर हे तुम्ही त्यात कणिक बसेल तेवढी मिक्स करून तुम्ही हे 11, 7 दिवे करायचे आहे. त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षित करावे. आता या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर दिवे मांडावे. आता या दिव्यांवर हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर दिवे प्रज्वलित करावे आणि त्याचा हात जोडून नमस्कार करावा. दीप अमावस्येची पौराणिक मान्यता आहे की या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. तर अशा प्रकारे मी हे सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी येथे कणकेचे 5 दिवे करून घेतलेले आहे. तर ह्या कणकेचे 5 दिव्यांमध्ये मी फुलवात टाकलेली आहे. त्यामध्ये तूप लावून आता हे दिवे प्रज्वलित करून घेणार आहे. तुम्ही हे 5 दिवे खाली नागिनीचं पान टाकून त्यावर देखील एक एक दिवा तुम्ही ठेवू शकता, पण मी अशाच डिशमध्ये हे 5 दिवे ठेवून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी नक्की घरांमध्ये आपल्या घरातील जेवढे दिवे आहे तेवढ्या दिव्यांची पूजा करायची आहे. तर दीप अमावस्येच्या दिवशी मुलांचे औक्षण का करावे, तर लहान मुलांना का ओवाळले जाते, तर प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटांच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांच्या आयुष्याची सर्व नवी उमेद, शक्ती, ऊर्जा उजळून निघावी
या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते. आजची मुले हे भविष्याची जबाबदारी घेणारे नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेले संस्कार विधी आहे. या संबंध कृष्ण कथेत देखील सांगितलेला आहे. तर आपल्या मुलांना आपण दीप अमावस्येच्या दिवशी नक्की ओवाळायचं आहे. तर असं देखील कथा आहे यामागे. यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत पडलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांनी भयमुक्त केले. यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनी गोकुळ कृष्णांची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघालेल्या त्या रात्रीला दिव्यांची आवस असे देखील म्हटले जाते. त्यामुळे आपण दीप अमावस्येच्या दिवशी नक्कीच आपल्या मुलांचे औक्षण करायचे आहे आणि त्यांना ओवाळायचं आहे. मुलगा हा आपला भविष्यातील एक चांगला नागरिक घडावा, त्याचप्रमाणे वंशाचा दिवा देखील मुलांना म्हटलं जातं. त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी नक्की प्रत्येकाने आपल्या मुलाचं औक्षण करायचं आहे. तर श्रावण महिना हा 5 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार देखील आलेला आहे. तर श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावणी सोमवारनीच होणार आहे. तर तुम्ही 4 ऑगस्टला नक्की दीप अमावस्येच्या दिवशी म्हणजे आषाढ अमावस्येला आपल्या घरातील जेवढे दिवे आहे तेवढे स्वच्छ करून दिव्यांची पूजा करायची आहे, दिव्यांची आरस करायची आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीच वाईट संकट अडचणी येणार नाही. आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मी नांदेल. आपल्या घरातील इडापिडा दूर होईल. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.